हाय हॅलो नमस्कार, मी शीतल माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। तुम्ही सर्वजण कसे आहात? मस्त आहात ना? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्यात जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना। सर्वांना शुभ दुपार। मी करणार आहे आज 1 किलोच्या शंकरपाळ्या आणि शंकरपाळ्या करायची माझी कशी पद्धत आहे हे तुमच्या संग शेअर करणार आहे। एकेकांच्या शंकरपाळ्या तेलात घालताच विरघळतात किंवा कडक होतात, ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला योग्य प्रमाण दाखवणार आहे। त्याच प्रमाणे तुम्ही शंकरपाळ्या करून बघा, तुमच्या पण खूप छान खुसखुशीत अगदी बिस्किटासारख्या शंकरपाळ्या होतील। चला करूया। 1 किलो घेतलेला आहे मैदा। आपण ह्या वाटीनं आपली जी आमटीची वाटी असते ना, त्याच वाटीनं आपण मैदा मेजणार आहोत। अगदी दाबून काय मैदा घ्यायचा नाही। 1 2 3 4 5 6 1 किलो मैद्यामध्ये 8 वाटी मैदा झालेला आहे। त्यात छानपैकी चाळून घ्यायचा। असं काय पण राहिलेलं असते त्यामुळे चाळून घ्यायचं। काय पण पडलेलं असते दुकानात आणलेलं असते आपण, उडदाची डाळ पडलेली, असं काय पण निघते, बारीक आळे असतात त्यामुळे चाळूनच घ्यायचं। आता आपण मैदा तर चाळलेला आहे। आता याच वाटीचं प्रमाण घेऊन आपण साखर मेजायची। पूर्ण 1 भरलेली वाटी आहे साखरेची। पाऊण वाटी साखर। 1 चमच्यात पोहे खायचा चमचा आहे की नाही आपला, तेवढाच 1 कमी आहे, किंवा तुम्ही वाढवणार असला तर वाढू शकता। गोड तुम्हाला जर जास्त गोड आवडत असलं तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे। 1 वाटी साखर आणि पाऊण वाटी साखर 1 किलो शंकरपाळीला अगदी बरोबर प्रमाण आहे। हे आता आपण मिक्सरला बारीक करूया। पिठी साखर आणू नका तैनो, घरची साखर घ्या आणि बारीक करा। अगदी गोड असते साखर आणि मेन म्हटलं तर फ्रेश असते साखर। बघा अशी बारीक होते साखर, एकदम बारीक करायची। जरा सुद्धा साखर त्यात ठेवायची नाही। शंकरपाळीमध्ये की नाही साखर जर मोठी राहिली ना ते खाताना नाही साखरच लागते। अशी मोठी साखर असते ती तशी लागते, त्यामुळे एकदम बारीक साखर करून घ्यायची, एकदम पिठी साखर। 1 वाटी मी तूप घेतलेला आहे। घट्ट तूप घ्यायचं नाही, वितळून घ्या। गरम करून गार केलेलं 1 वाटी मी दूध घेतलेलं आहे। तुम्हाला जर पाणी 1 वाटी घ्यायचं असलं तर घेऊ शकता। मी 1 भांड घेतलेलं आहे, त्यामध्ये दूध घालायचं। पातेल्यामध्ये दूध घालायचं। जी बारीक केलेली साखर आहे ना ती यात घालायची। जर मुठ्ठी घेतला ना तैनो साखर विरघळणार नाही लवकर, त्यामुळे मी साखर अशी बारीक करून घेतलेली आहे। एकदम वितळून घ्यायची। तुम्ही जर दूध घेताना की नाही कोमट घेतला तर सुद्धा चालते, म्हणजे लगेच साखर विरघळते। फक्त साखर विरघळू द्यायची आहे। गाठ्या होत्या, बंद करूया। मोठी साखर घेतली ना विरघळत नाही, त्यामुळे बारीक साखर करून घ्यायची। छान विरघळलेली साखर। 1 पॅन घ्यायचा आणि तूप आपल्याला कडवून घ्यायचे। यामध्ये वेलची पूड घालायची, थोडीशीच घालायची, आणि नाही घातला तरी सुद्धा चालते। गोडाचा पदार्थ असला तरी सुद्धा आपण जरासं मीठ घालायचं। जरा सुद्धा गाठी नाहीये, साखर आणि
दूध विरघळून घ्यायचं. तुम्ही पाणी सुद्धा घेऊ शकता, पाण्यामध्ये साखर घालून असं विरघळू शकता. इथं तूप ठेवलेलं आहे कडवायला. कडकडीतच तूप घ्यायचं म्हणजे आपली शंकरपाळी खूप छान खुसखुशीत होते. तूप कडलेलं कसं कळतंय, जरासं चिमूटभर पीठ घालायचं मैद्याचं. छानपैकी कडलेलं आहे. कडकडीत तूप घालायचं. चमच्याचा वापर करायचा, हात अजिबात घालायचा नाही. पहिला सगळं मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये पीठ. असं पीठ जरा मिक्स करायचं तुपामध्ये हातानं. सर्वांचं दिवाळीचं फराळ झालेलं असणार आहे. मी पण एका दिवसात 2 फराळ करायला लागले. दूध आणि साखर हे विरघळलेलं आहे की नाही, यामध्ये घालायचं आणि मळून घ्यायचं. आता घटसरच मळायचं, पातळ मळायचं नाही. जर कोरडं पीठ राहिलं तर तुम्ही त्यावर जरा दुधाचा शिंपडा द्यायचा आणि मळायचा. जरासं दूध घालून मळलं तर सुद्धा चालतं, जर कोरडं पीठ राहिलं तर. हे पातळ करायचंच नाही, घटसरच असते शंकरपाळीचं पीठ. पीठ मळतोय की नाही तसं मळायचं नाही, हलकं हलकंच मळायचं. साखर दुधाचं पाणी की नाही अगदी बरोबर झालेलं आहे. मी फक्त 1-2 मिनिटं फक्त ठेवणार आहे. आणि शंकरपाळीचं पीठ ना घट्टच असते, एकदम पातळ नसते, मग ती लेयर सुटत नाही जर पातळ केलं तर. आणि जर घट्ट असलं ना लेयर खूप छान सुटतात. जास्त असं मळायचं नाही, चपातीसारखं. जसं आपण चपातीला पीठ मळते ना तसं नाही मळायचं, लेयर सुटत नाही. 1 मिनिटच ठेवा. जर जास्त वेळ ठेवायला गेला ना दगडासारखं घट्ट होऊन बसल, नंतर ना मग तुम्हाला दूध किंवा पाणी घालून आणि मळायला लागेल. आता छानपैकी मळलेला आहे. चला लाटायला घेऊया. आणि त्यात आपण रवा घातलेला नाही, रवा घातला असता तर मग ठेवला असता. असं गोळ करायचं. आमच्या घरात शंकरपाळी चहा बरोबर खूप आवडते. जाड मध्येच लाटून कापायचं, पातळ चपातीसारखं लाटायचं नाही. मिस्टर आले वाटतं, मिस्टरांच्या आवडते शंकरपाळी, चहा बरोबर खूप आवडते त्याला. आज शंकर शंकरपाळी करणार म्हणून मिळालं आलाय काय आज जेवायला? आज शंकरपाळी करायला मी मिळालं आले. 2 वाजले, 1ला येतात, 1-1:30 तर येतात ना जेवायला. शंकरपाळी करणार म्हणून चला लाटणार आहे मी लगेच. इथं मी तेल ठेवलेलं आहे कडवायला, बारीक गॅस केलेला आहे. असं गोळा करायचा. आता लाटून घेऊया, तोपर्यंत तेल आपलं तापतंय चांगलं. हे असं झाले म्हटल्यावर की नाही तुमच्या शंकरपाळ्या 1 नंबर होणार. असं जाड मध्येच ठेवायचं. कडचं कापून घ्यायचं.
तुम्हाला हवं तसं शेप देऊ शकता, त्रिकोणी कापा किंवा चौकोनी कापा। हे आता आपण असंच लाटायचं आणि असं चिरून घ्यायचं, मग तळायचं। किंवा असं एक लाटायचं, जास्तच लेअर पाहिजे असलं तर मग असं दुमटायचं, असं एक दुमटायचं आणि असं दुमटायचं। चपातीला घडी कशी मारते ना तसं करायचं, जास्त लेअरच्या पाहिजे असतं। दोन प्रकार आहेत, असं पण होते लेअर सुटतात, असं पण लेअर सुटतात। जर अशा चिरा पडल्या ना तुम्हाला लाटताना, तरी जोडायचं पीठ आणि लाटायचं, कारण की हे पीठ कने एक नंबर झालेलं आहे, छानपैकी मुरलेलं पण आहे। शंकरपाळी अशी सगळी लाटून चिरून घ्यायचं, मंदच गॅस करायचा। लगेच शंकरपाळीला हलवायचं नाही, आता तुटू शकते। तेल चांगलंच गरम झालेलं आहे, असं बिस्किटासारखं तळून घ्यायचं। अगदी बिस्किटासारखी लागणारी शंकरपाळी नक्की ट्राय करा। किती लेअर सुटलेली आहेत। चला ताईंनो, आता इथं स्वीट सेंड करते। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। बाय। मिस्टरांना इतकी शंकरपाळी आवडलेली आहे, मला पुन्हा 1 किलोची करायला लागलेली आहे। ही आधीच झालेली आहे, आता आणि करावं। आणि गार झाल्यावर डब्यामध्ये ठेवायची। ही शंकरपाळी 2 महिने टिकते। भरपूर लेअर सुटलेली खुसखुशीत शंकरपाळी, अगदी बिस्किटापेक्षाही भारी लागणारी शंकरपाळी आपली झालेली आहे। नक्की ट्राय करा ताईंनो। मी सांगितलेलं प्रमाण आहे ना, त्या प्रमाणाने तुम्ही नक्की करा, तुमची पण शंकरपाळी खूप छान होईल।